मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत ठरलं तर मग आणि नशीबवान याचा महासंगम आणि याचा प्रोमोही रिलीज झालाय. तर चला मग स्टार्ट करूया. तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये रुद्र आणि गिरिजा लग्नपत्रिका देवी पुढे ठेवायला आलेले असतात आणि तिथे अर्जुन आणि सायली पण असतात. अर्जुन रुद्रला म्हणतो ठरलं तर मग तुमचं, आणि त्यावर रुद्र गिरिजाच्या खांद्यावर हात टाकून हो म्हणतो आणि सायली गिरिजाला म्हणते गिरिजा तुला रुद्रसारखा मुलगा शोधूनही सापडणार नाही. आणि गिरिजा रुद्रच्या तोंडाकडे पाहते. तिथेच मंदिराच्या आवारामध्ये पोतराज असतो. तोच पोतराज जो गिरिजाला वारंवार सांगत असतो की तू नशीबवान आहेस. आणि सायलीची नजर त्याच्यावर जाते. सायलीला पाहून खूप आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते बाबू. आणि अर्जुन तिथं आलेला असतो. अर्जुन विचारतो काय झालं सायली. त्यावर सायली सांगते मी बाबूला इथं पाहिलं. अर्जुन विचारतो कोण बाबू. त्यावर सायली सांगते तोच ट्रक ड्रायव्हर जो रविराज काकाला त्या दिवशीच्या अपघाताबद्दल सांगणार होता. पण तो इथं तुळजापुरामध्ये कसा. पण तो तर मेलेला होता. तो आता इथं कसा. आणि त्यावर अर्जुन म्हणतो चला त्याला शोधू. आणि ते चौघ जण त्याला शोधायला बाहेर पडतात. सायलीला दिसलेला तो पोतराज खरंच बाबू आहे का. आणि जर तो खरंच बाबू असेल तर त्याने पोतराजाचं रूप का घेतलंय. अर्जुन सायली आणि रुद्रप्रताप यांच्या समोर बाबू येईल का. आणि आला तरी त्यांना 22 वर्षापूर्वीच्या अपघाताचं सगळं काही समजेल का, किंवा बाबू त्यांना सांगेल का. आणि हे सगळं आपल्याला 8 ते 12 डिसेंबर रोजी पाहायला भेटणार आहे. तेव्हा कोणीही मिस करू नका. नक्की यांचा महासंगम पहा. आणि अशाच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा.